28 जानेवारी रोजी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी अपघातात निधन झालं। खरं तर अजित पवारांना जाऊन आज पूर्णपणे 1 महिना झालेला आहे। आपण पाहू शकता ज्या ठिकाणी अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणी आज अजित पवारांचा महिना त्या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील किंवा अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार हे थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होणार आहेत। खरं तर अजित पवारांना जाऊन 1 महिना झाला। सातत्यानं अजित पवारांचा घातपात की अपघात या गोष्टीवर सातत्यानं अनेक राजकीय विश्लेषक आपली मतं मांडत आहेत। मात्र अजित पवारांचा घातपात झाल्याचा आरोप सातत्यानं रोहित पवार यांच्याकडून करण्यात येतोय। अनेक आपण पाहताय दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता दुसऱ्या बाजूला जे काही अजित पवारांप्रेमी असतील किंवा राष्ट्रवादी पक्षाचे संबंधित असतील किंवा अजित पवारांवर निस्वार्थीपणे प्रेम करणारे जे काही लोक आहेत हे अजित पवारांच्या त्या ठिकाणी महिना असल्यामुळे या ठिकाणी अंत्यदर्शनाला त्या ठिकाणी आलेले आहेत। एकंदरीत हे जे काही चित्र आहे हे पूर्णपणे भावनिक चित्र आहे आणि इथं एक महिला आली, आपण त्यांच्याशी खरं तर बातचीत करण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, आज तुम्ही दादांना जाऊन 1 महिना पूर्ण झाला आहे, काय भावना आहे? तुम्ही दादांचं दर्शन घेतलंय? खूप वाईट वाटतंय दादा, म्हणजे सांगण्यापलीकडचं होतं दादांचं। खूप छान नेतृत्व होतं दादांचे, आयुष्य गेलं आमचं। खरं तर दादा आणि बारामती एक समीकरण संपूर्ण राज्याला माहीत आहे। मग आज दादा आपल्यामध्ये नाही आहेत, ही उणीव बारामतीकरांना सातत्याने भासत राहील? खूप भासते आणि इथून पुढे खूप भासत राहील। दादांनी बारामतीसाठी करून सगळ्या महाराष्ट्रासाठी सगळं केलेलं आहे। लहान मुलांपासून वयोवृद्ध म्हाताऱ्यांपर्यंत खूप दुःख वाईट वाटतंय। दादांना कुठंही बघितलं तरी पूर्ण हृदय पिळवटून येतंय। असा माणूस पुन्हा होणे नाही, दादांनी परत यावं एवढीच विनंती कुठल्याही रूपाने। खरं तर ही जी काय माऊली आपण पाहताय अत्यंत भावूक झालेले दुसरे दादांचे निष्ठावंत जे दादांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत, काय सांगाल? आज दादांना जाऊन 1 महिना पूर्ण झाला आहे, तुम्ही आज दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलाय, काय नेमकी भावना आहे? खूप दुःख वाटतंय। असं वाटतंय की दादा आमच्यात आहेत पण दादा आत्ता आमच्यात नाही आहेत। आम्हाला सांगायला गेलं तरी आम्हाला वाईट खूप वाटतंय। त्याच्यामुळे काय खरं तर अजित पवार आणि बारामती हे समीकरण संपूर्ण राज्याला माहिती आहे। बारामतीसाठी धडपडणारे अजितदादा आता आपल्याला पाहायला मिळणार नाहीत। काय भावना आहे? तुम्ही दादांच्या फोटोकडे पाहून दादांचं दर्शन घेतलं, काय नेमक्या मनामध्ये भावना दाटून येत आहेत? कारण दादांची जी धडपड आहे बारामतीपटे हे सातत्यानं असायची। आता इथून पुढं दादा पहाटे कामं बघायचे, रात्रीची कामं बघायचे, हे आता आम्हाला दादा कामं पाहताना दिसणार नाहीत। दादा आम्हाला कुठेच दिसणार नाहीयेत, कारण दादा पहाटे 6ला पूर्ण ग्राउंडला वेडा, शनिवार रविवार इथं असलं, शाळेत मुलांना सोडायला आलं तरी दादा दिसले, दादांची गाडी दिसते। आम्ही इथंच राहायला आहे ना, दादांसारखं येणं जाणं प्रत्यक्षात दिसणं खूप वाईट झाले। आपण दादा मनातून अजिबातच जाणार नाहीत, कधीच जाणार नाहीत। खरं तर ह्या ज्या काही प्रतिक्रिया आपण पाहतोय ह्या प्रचंड भावूक प्रतिक्रिया आहेत। अजित पवारांना जाऊन 1 महिना झालं आणि यानंतर देखील ज्या ठिकाणी अजित पवारांवरती त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणी आज 1 महिना पूर्ण झाला। यामुळे अनेक नागरिक असतील किंवा अजित पवार प्रेमी या ठिकाणी अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येत आहेत। खरं तर त्यांच्या भावना आणि त्यांचे कंठ हे दाटून येत आहेत। अजित पवार अजूनही आपल्यात आहेत अशी भावना त्यांच्याकडून व्यक्त केली जाते। खरं तर अजित पवार आणि बारामतीचं एक वेगळं नातं त्या ठिकाणी सातत्यानं राहिलेलं आहे आणि हेच बारामतीकर आता अजित पवारांना त्या ठिकाणी अजित पवारांचं दर्शन घेण्यासाठी त्यांना यावं लागतं आहे। मात्र अजित पवार आपल्यातून अजूनही गेले नाहीत असा विश्वास या नागरिकांना त्या ठिकाणी बसत नाही आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।